आगरी कोळी पद्धतीने बनवूया ही चमचमीत मसाला सुरमई फ्राय। मसाला सुरमई फ्राय बनवण्यासाठी मी एक सुरमईची मोठी तुकडी घेतलेली आहे। तिला आपण कोकम आगळ लावून घेऊया। कोकम आगळ लावून 10 मिनिट ती तशीच ठेवूया, म्हणजे सुरमईचा फिशी स्मेल असेल ते कमी होईल। तर आता वाटण्यासाठी इथे घेऊया लसूण, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर। हे पाणी न घालता दरदरीत वाटून घेऊया। कोकम आगळ लावलेली सुरमई 10 मिनिटानंतर घ्यायची आणि त्यात आपण हे तयार केलेलं हिरवं वाटण गरजेनुसार लावून घ्यायचं। त्यानंतर दोन्ही बाजूने चवीनुसार मीठ सुद्धा लावायचं आणि त्यासोबतच आता मसाले घालायचे। आगरी मसाला पावडर, हळदी पावडर, गरम मसाला आणि हे मसाले सुद्धा छान या सुरमईला चोळून घ्यायचे। त्यानंतर मसाला थोडा कोरडा वाटतोय, त्यामुळे मी एकदम हलकंसं पाणी घेऊन ह्या सुरमईला हे मसाले चांगले लावून घेतले। हे आता 15 मिनिट मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं। 10-15 मिनिट नंतर तवा कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर तेल घालून तेही गरम करायचं। त्यात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घालून ते हलकं फ्राय करायचं आणि बाजूला करून घ्यायचं। त्यानंतर सुरमईची तुकडी घालायची, ती 4-5 मिनिटसाठी एकदम मंद आचेवर छान फ्राय करून घ्यायची आणि मग दुसऱ्या बाजूने सुद्धा 4-5 मिनिटसाठी फ्राय करून घ्यायची। सुरमईचा रंग पहा, एकदम लाल भडक आलेला आहे, कोणताही रंग घातलेला नाहीये। आगरी मसाल्यामध्येच हा रंग आलेला आहे आणि मस्त चमचमीत सुरमई फ्राय इथे तयार झालेली आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही सुरमई मसाला फ्राय तयार झालेली आहे। तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा। पूर्ण फिश थाळीची रेसिपी मी चॅनलला अपलोड केलेली आहे, नक्की चेक करा। धन्यवाद।